चा जोर आता नेमका कसा आहे आपल्या परिसरात? अगदीच पाऊस सतत सुरूच आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाने जराही विश्रांती घेतली नाहीये। कालपासून जो पाऊस सुरू झालेला आहे तो सुरूच आहे अद्यापही। त्यामुळेच आपण पाहतोय दादर पूर्व या परिसरामध्ये मी सध्या आहे। या परिसरात जर पाहिलं तर रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। याच पाण्यातून वाहन चालकांना वाट काढत निश्चितच्या ठिकाणी पोहोचावं लागतंय। त्यासाठी त्यांना विलंब देखील होत आहे। पाणी साचल्यामुळे एकाच ठिकाणी ट्रॅफिक देखील मोठ्या प्रमाणावर होत असते, आपण पाहत असतो। तसंच पादचारी लोकांना देखील याच पाण्यातून वाट काढत चालताना नाहक त्रास सहन करावा लागतोय। हवामान खात्याने ज्याप्रमाणे रेड अलर्ट दिलेला आहे त्याप्रमाणे पाऊस अद्यापही सुरूच आहे। पुढचे 24 ते 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। खरं तर पाणी साचल्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचत असतात आणि त्यांच्याकडून मॅनहोल्स जे आहेत रस्त्यावरती ते ओपन केले जात असतात, जेणेकरून पाणी ओसरण्यास मदत व्हावी। तर आपण जर या ठिकाणचं पाणी बघतो तर ते बऱ्यापैकी ओसरलेलं आहे। मॅनहोल्स ओपन केल्यामुळे हे पाणी ओसरलेलं आहे, परंतु तसंच जर आपण दुसऱ्या साईडला पाहिलं तर पाणी जसंच तसं आहे, तिथे अजूनही पाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहिलेलं आहे। एकंदरीत याच पाण्यातून सर्वच वाहन चालकांना आणि पादचारी लोकांना वाट काढत असताना नाहक असा त्रास सहन करावा लागतोय। पुढचे काही तास महत्त्वाचे असणार आहेत। कृपा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।